नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला दरमहा 1500 रुपये भेटतात. तर हे जे 1500 रुपये तुम्हाला भेटत आहे लाडकी बहीण योजनेचे, तर हे तुम्हाला आता भेटणार नाही. तर तुम्हाला आता डबलने यामध्ये वाढ झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये दरमहा हप्ता ठरवला होता, तो आता तुम्हाला डबलने वाढवून 3000 रुपये दरमहा भेटणार आहे. 3000 रुपये दरमहा. याबद्दल नुकतीच आत्ताच घोषणा झालेली आहे. आत्ताच याबद्दल निर्णय झालेला आहे. सर्वात मोठी खुशखबर, आता तुम्हाला डायरेक्टली 3000 रुपये भेटणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ही अपडेट आहे आणि सर्वात मोठा हा व्हिडिओ आहे. कारण ही माहिती तुम्हाला आतापर्यंत कोणीच दिली नाही आणि ही माहिती नुकतीच आता आलेली आहे. त्यामुळे फक्त सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती ही अपडेट पाहायला भेटत आहे. जो 1500 रुपयेचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा ठरवण्यात आलेला आहे, तो आता वाढून डायरेक्टली तुम्हाला आता दरमहा 3000 रुपये भेटणार आहेत प्रत्येक महिलेला. ज्यांना पहिले आता पैसे भेटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे, ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, त्यांना आता 3000 रुपये महिना सुरू होणार आहे. तर याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. तसेच ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नाही त्यांच्याबद्दल पण अपडेट आहे. तसेच अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर अपडेट आलेले आहेत. सर्व काही अपडेट आपण बघणार आहोत. आणि जे तुम्हाला 1500 रुपये भेटतात ते आता 3000 रुपये वाढून डबलचे पैसे कसे भेटणार आहेत त्याबद्दल जे प्रूफ आहे ते प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, काय अपडेट आहे सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया. तर पहिले बघा, काही महिलांनी इथे माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण पहिले बघूया. हे बघा, एका महिलेने इथे कमेंट करून मला सांगितलं की पैसे आले दादा, खूप धन्यवाद. तर अनेक महिलांचे पैसे आलेले आहेत. आज अनेक महिलांचे पैसे आले आहेत. ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नव्हते त्यांना पैसे भेटलेले आहेत. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नव्हता त्यांच्या खात्यात पैसे आज आलेले आहेत. तसेच ज्यांना पहिले 3000 रुपये भेटले होते, परंतु या जो सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बाकी होते, ते 1500 पण अनेक महिलांच्या खात्यात आज आलेले आहेत. तसेच आता तुम्हाला 3000 रुपये महिना भेटणार आहे दरमहा. म्हणजे 1500 ऐवजी तुम्हाला डबलचे पैसे, म्हणजे डबलची रक्कम जी आहे, डबलची रक्कम वाढ झालेली आहे आणि तुम्हाला दरमहा आता 3000 रुपये भेटणार आहेत. सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. तर 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहे, त्याबद्दल तुम्हाला प्रूफ दाखवतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. त्यानंतर पुढील आपण कमेंट वाचणार आहोत. दादा, खूप आभार तुमचे, आज सकाळी पैसे आले, देवाची कृपा तुमच्यावर सुद्धा अखंड राहो. तर बघा, अजून एका महिलेचे पैसे आज आलेले आहेत, त्यांनी कळवलेलं आहे. ते पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचं जे कमेंट आहे ते वाचणार आहोत. पहिला हप्ता तर द्या. आता एका महिलेने म्हटलेलं आहे की पहिला हप्ता तर द्या. तर पहिला हप्ता अजूनपर्यंत ज्यांना आलेला नसेल त्यांना 5 ऑक्टोंबरपर्यंत, 5 ऑक्टोंबर, तरी तारीख लक्षात ठेवा, 5 ऑक्टोंबरपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटलेला नाही किंवा पहिले 3000 रुपये भेटलेले आहेत आणि आता 1500 रुपये भेटलेले नाहीत, अशा महिलांना 5 ऑक्टोंबरपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत. टेन्शन घेऊ नका. म्हणजे आज तर अनेक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. उद्या परवा 2-3 दिवसात सर्वांच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. पुढे बघा, पुढचं कमेंट आपण वाचणार आहोत. मला 3000 मिळाले नाही, फक्त 1500 मिळाले. बघा, आता अनेक महिलांना 3000 रुपये भेटलेले नाहीत. म्हणजे पुढील जे महिने होते, पहिले महिने, ते 3000 अनेक महिलांना पहिले भेटले होते, परंतु अनेक महिलांना ते 3000 रुपये भेटले नाही, फक्त 1500 रुपये आलेले आहेत. आणि त्याबद्दल सांगतो 1500 का आले तुम्हाला. तसेच अजून हे बघा, इथे पण एका महिलेने तोच प्रश्न विचारला आहे, हिंदीमध्ये विचारण्यात आला आहे. सर, मेरा जुलै ऑगस्ट पैसे नहीं आए, सिर्फ 1500 आए. आणि एकीकडे बघा, एका जणांनी म्हटलं की मला 2 तारखेला आले पैसे 4500 रुपये, थँक्यू सर. बघा, अनेक महिलांना 4500 रुपये भेटले, तर काही महिलांना फक्त 1500 रुपये भेटले. तर बघा, आता ज्यांना नुकते
1500 रुपये आलेले आहेत आणि पहिले जुलै आणि ऑगस्टचे जर तुम्हाला पैसे भेटले नसतील तर नीटपणे माहिती समजून घ्या. आता बघा, सप्टेंबरच्या जी आरनुसार, सप्टेंबर महिन्याच्या जी आरनुसार असा निर्णय झालेला आहे की जे आता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरतील किंवा सप्टेंबरच्या पुढे जे फॉर्म भरतील त्यांना फक्त 1500 रुपयेच भेटणार आहे. आलं लक्षात? म्हणजे पहिले जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटणार नाहीत, फक्त 1500 रुपयेच तुम्हाला भेटणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी सप्टेंबरच्या पहिले फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांना पहिले 3000 रुपये भेटले ना, ते सप्टेंबरच्या पहिले फॉर्म भरले आहेत आणि 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरले आहेत, त्यांना जे पैसे आहेत त्यांना 4500 रुपये आता आलेले आहेत. आलं लक्षात? तर सिंपल आहे, असा हा निर्णय लागू झालेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. झालं क्लिअर? सर्व तुमचं आता क्लिअर झालेलं असेल. चला पुढील माहिती आपण बघणार आहोत. आता अतिशय दमदार अपडेट, आता आपण अपडेट बघूया कारण खूपच महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत. त्या अपडेट बघूया आणि आता तुम्हाला 3000 रुपये महिना भेटणार आहे त्याबद्दल पण आपण अपडेट जाणून घेऊया. पहिले हे पहा, ही जी पहिली अपडेट आहे, पहिली ही अपडेट आपण कव्हर करूया. हे बघा, बहिणींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार. आता बँकांवरती कारवाई करणार याबद्दल ही माहिती काय पहिले नीटपणे समजून घ्या. लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECS, मॅटेड रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा बँकांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तर अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. बघा, जे बँक आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल कारण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येत आहेत त्यामधून काही पैसे कपात होत आहेत असं अनेक महिलांनी इथे तक्रार दिलेली आहे. बघा, इथे काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सेटिंग नसल्याचे लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका मदनीस यांच्या मदतीने 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशी सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच यामध्ये काय महत्त्वाची माहिती ते आपण बघून घेऊ. तर बघा, यामध्ये ही महत्त्वाची माहिती काय ते, जे बँकवाले आहेत आता लाडकी बहीण योजनेचे किंवा अदर्स जे स्कीमचे पैसे येत आहेत तर त्यामधून बँकवाले काही रक्कम कपात करत आहेत. तर बँकांना ही मोठी सूचना देण्यात आलेली आहे की तुम्ही शुल्क कपात करू नका, 1 पण रुपया महिलांचा कट करू नका, कारण हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत आणि हे पैसे जेवढे टाकले जात आहेत तेवढं महिलांपर्यंत पोहोचवा, कारण यामध्ये तुम्ही कोणताही शुल्क आकारू शकत नाही असे बँकवाल्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही बँकवाले पैसे काही महिलांचे काढत आहेत. आता अनेक महिलांना बघा 1500 रुपये आलेत तर बँकवाल्यांनी काय केलं, डायरेक्ट 500 रुपये कट केलेत, फक्त 1000 रुपये सांगितलेत बँकवाल्यांनी. बघा, असं देखील प्रॉब्लेम चालू आहे आणि असे 500-600 रुपये बँकवाले कट करत आहेत. आणि कट कसे करत आहेत की मिनिमम बॅलन्स ठेवावं लागेल किंवा जे चेक रिटर्नसारखे शुल्क किंवा ECS मॅडेटचे रिटर्नचे शुल्क किंवा इतर ऑदर्स जे ते सांगत आहे किंवा मायनसमध्ये तुमचं अकाउंट होतं, असे काही कारणे बँकवाले देऊन जे कट आहेत ते पैसे करत आहेत. परंतु आता काही टेन्शन घेऊ नका, डायरेक्टली वरून ऑर्डर आलेले आहेत बँकवाल्यांना की तुम्ही शुल्क कापले तर बँकांवरती कारवाई होईल असं देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. अदिती मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे, मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पैसे वगैरे काय आता कट होणार नाहीत कारण बँकांना तशा सूचना गेलेल्या आहेत. ओके, पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता आपण दमदार माहिती बघणार आहोत. अजित पवार नेमकं काय म्हणाले बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आधी 2 महिन्याचे 3000 दिले, त्यानंतर आता लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. मात्र आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे लाडकी बहीण योजनेचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देतो असं अजित पवार यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे. हे बघा, 10 ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला अजून 3000 रुपये भेटणार आहे. 3000 रुपये कसे भेटणार आहेत हे बघा, ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे हे 2 महिन्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला अगोदरच दिले जात आहेत आणि ही दिवाळी भाऊबीजेची ओवाळणी आहे आणि 10 ऑक्टोबरच्या आधीच म्हणजे 10 तारखेच्या अगोदरच तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत. हे 3000 रुपये भेटणार आहेत. आता हे जे 3000 रुपये आहेत हे काही रकमेत वाढ झालेली नाही, जे तुम्ही पोस्टरवरती वाचलं की रकमेत वाढ झाली म्हणून, तर अनेक महिलांना वाढत होतं आणि अनेक जण म्हणत होते की
वाढ झाली, ही वाढ नाही, हे तुमचेच पैसे आहेत पुढील महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे. हे जे पैसे आहेत 1500 मिळून हे 3000 झालेले आहेत. म्हणजे हे डायरेक्टली 3000 रुपये तुम्हाला आता काही दिवसातच भेटून जाणार आहेत, कारण तसे निर्णय झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 10 ऑक्टोबरच्या आधीच हे 3000 रुपये तुम्हाला दिवाळी भाऊबीजची ओवाळणी म्हणून हे पैसे अगोदरच पाठवले जात आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचे 1500 मिळून हे 3000 रुपये तुम्हाला 10 ऑक्टोबरला जे ते पैसे वाटप होणार आहेत, 10 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरच्या अगोदरच हे पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत. आलं लक्षात? रकमेत अजून काही वाढ झालेली नाही. हे 1500 मिळून 2 महिन्याची 3000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आलं लक्षात? तर रकमेत वगैरे वाढ झाली तर त्याबद्दल स्पेशली GR येणार आहे आणि GR आल्यावर तुम्हाला नक्कीच मी सांगेल. तर ही होती महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सिंपल आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.